मित्रांनो, तुमच्याकडे पण कांदा पीक असेल आणि तुमच्या कांदा पिकाच्या पातीवर देखील जर पीळ पडत असेल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा. बघा, कांदा पिकामध्ये जो पीळ रोग आहे, ज्याला आपण ट्विस्टर डिसीज म्हणतो, हा प्रामुख्याने कांदा पिकामध्ये कोलोटोट्रिकम या बुरशीमुळे येतो. आता हा जर रोग तुम्हाला कांदा पिकामध्ये कंट्रोल करायचा असेल तर सर्वात महत्वाचं तुम्हाला पाणी व्यवस्थापनाकडे लक्ष द्यायचं आहे. पाण्याचा अतिरेक टाळायचा आहे. प्लॉट जास्तीत जास्त वापसा कंडिशन मध्ये राहील याची काळजी घ्यायची आहे. आणि जमिनीमध्ये सारखा ओलावा राहणार नाही हे देखील आपल्याला पाहायचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे युरिया किंवा नत्राचा वापर आपल्याला कंट्रोलमध्ये ठेवायचा आहे. कारण जेवढं जास्त नत्र तुम्ही कांदा पिकाला देणार आहात तेवढी पात लुसलुसीत होणार आहे आणि रसशोषक कीड किंवा अशा विपरीत बुरशींचा प्रादुर्भाव वाढणार आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, जर तुम्हाला त्या ठिकाणी रोग दिसत असेल, पातीला पीळ पडत असेल तर तुम्ही ही फवारणी घेऊ शकता. फवारणीमध्ये बघा, प्रमाण मी 15 लिटर पाण्यासाठी सांगतोय. कस्टोडिया 30 मिली घ्यायचा आहे आपल्याला, बेनिविया 30 मिली घ्यायचा आहे, चिलेटेड झिंक 15 ग्रॅम, चिलेटेड कॅल्शियम 15 ग्रॅम आणि 5 ते 7 मिली स्टिकर आपल्याला घ्यायचं आहे. सिलिकॉन बेस स्टिकर वापरायचा आहे. सांगितलेलं प्रमाण चांगल्या प्रकारे 15 लिटर पाण्यामध्ये विरघळून घ्या आणि सकाळी 10च्या आत किंवा सायंकाळी 4च्या नंतर आपल्या कांदा पिकावरती फवारणीसाठी वापरा. मित्रांनो, मला विश्वास आहे की एवढ्या उपाययोजना तुम्ही जर कांदा पिकामध्ये केल्या तर 100% त्या ठिकाणी पीळ रोग कंट्रोलमध्ये येणार आहे. चला तर मग, माहिती कशी वाटली कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आमच्या कृषी डॉक्टरला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.